चोरी गाडगे या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सावी जी असते ना, ती या सगळ्यामध्ये आता सगळ्यांवर वेड्यासारखं वागत असते। ती चाकू घेऊन सगळ्यांच्या समोर फिरत असते आणि तितके तिथे अनुराधा येते। त्यावर लगेच दामिनी बोलते, बघितलंच तुम्ही अनुराधाताई, आणि मला म्हणून वाटते की ती इथे सेफ नाहीये। त्यावर अनुराधा हे सगळं बघून रडत असते आणि बोलते, बरोबर आहे तुमचं दामिनीताई, मला असं वाटतं की आपण सावीला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करूयात। आता असं म्हटल्यानंतर तिथे तिच्यावर जी म्हणजे जबरदस्ती केली जाते, म्हणजे तिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकायची, ती आता कुणालाही पटलेली तर नसते, पण या सगळ्यामध्ये तिला टाकावं लागत असतं। तर इकडे आता अजूनही धैर्य हा दामिनीच्या जाळ्यातून म्हणजे त्या जेलमधून अटकलेला म्हणजे निघालेला नसतो। त्याच्यामुळे आता त्याला काय माहिती इकडे काय होतंय, पण इकडे ती आता सावी जी असते ना, ती त्याला फ्रेंड म्हणून जोरजोरात तिथून आवाज येत असते। तर आता या सगळ्यामध्ये दामिनीच्या जाळ्यात तर धैर्य अटकलाय आणि सावी सुद्धा। तर तुम्हाला काय वाटतं, काय होईल आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे। पण तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत लेटेस्ट आणि नवनवीन भागे पोहोचत राहतील। भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत शुभरात्री। नमस्कार प्रेक्षकांनो। तर आता इकडे धैर्य मुजुमदारांकडे आता इकडे पोलीस आलेले असतात। आता तितक्या तिकडे दामिनी त्यांना बसायला लावतील। इकडे धैर्य येतो आणि बोलतो की बरं साहेब, बरं झालं साहेब तुम्ही आलात, मी तुमच्याकडेच येणार होतो। इकडे रेल्वे स्टेशनच्या परिसरात काही गुंडांनी माझ्या बायकोच्या इज्जतीवर हात टाकण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे तिला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलाय। आणि तिकडे तो सगळं काही सांगत असतो। आता हे पाहून इकडे ते बोलतात की स्टॉप धैर्य मुजुमदार, मी ते हे सगळं करायला आलेलो नाही, आम्ही तुम्हाला अरेस्ट करायला आलोय। आता इकडे असं म्हटल्याबरोबर इकडे दामिनी बोलते की तुम्ही होशमध्ये तर आहात ना, तुम्ही काय बोलताय आणि तुम्ही धैर्य मुजुमदाराला अटक करणार आहात। त्यावर आता इकडे ते बोलतात की हे बघा मॅडम, मी एकदम पूर्ण खात्रीने आलोय आणि जर तुम्ही आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला जबरदस्ती करावं लागेल। आता इकडे त्यावर धैर्य बोलतो, पण कारण काय आहे नेमकं। त्यावर तिकडे ते बोलतात की तुम्ही काही सभ्य माणसांसोबत मारापिटी केली आणि त्यातल्याच एका सभ्य माणसाचा हात तुटला गेलाय। आता असं म्हटल्याबरोबर इकडे धैर्य म्हणजेच बोलतो की याने तर माझ्या बायकोच्या इज्जतीवर हात घालण्याचा प्रयत्न केलाय आणि अशा नराधमाला तुम्ही पाठीशी घालताय। आता इकडे तो चांगलाच भडकलेला असतो। ते आता पोलीस बोलतात, हे बघा धैर्य मुजुमदार सर, मला माहिती तुम्हाला काय वाटतंय, पण तुम्ही असे खोटे आळ त्यांच्यावर नाही घेऊ शकत। त्यावर तो बोलतो, एक मिनिट, आणि असं म्हणून त्याच्या अंगावरच जाण्याचा प्रयत्न करतो। त्यावर तो बोलतो, साहेब तुम्हाला माहिती नाही याने काय केलंय। इन्स्पेक्टर साहेब, याने ना माझ्या बायकोच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केला, अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। बरं झालं मी नशीब म्हणून वेळेत पोहोचलो, नाहीतर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता ना, याची तुम्हाला सुद्धा खात्री नाही। त्यावर लगेच इन्स्पेक्टर बोलतात, पण हे असं कसं शक्य आहे। त्यावर लगेच तो बोलतो, हे बघा साहेब, माझी बायको सध्या खूप मानसिक तणावामधून जात आहे आणि ती खूप घाबरली आहे, म्हणून मी तिच्याजवळ थांबलो, बाकी काही नाही। आणि मी तुमच्याकडे येणारच होतो, पण ती घाबरली आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलंय, त्याच्यामुळे मी तिच्याजवळ थोडंसं बसलो होतो। इकडे सावीला या सगळ्या आरडाओरड्याने जाग येते। तिला कळत नसतं की नेमकं काय चाललंय। ती विचार करते आपणच खाली जावं आणि बघावं, पण तिचं मात्र काही एक लक्षच लागत नसतं। ती आता इकडे तिकडे फ्रेंड म्हणत असते। ती खूप घाबरलेली असते आणि या सगळ्यामध्ये धैर्य आजूबाजूला नाही हे पाहून ती आणखीनच दचकते। तर इकडे धैर्य लगेच बोलतो, हे बघा साहेब, अशा माणसांना तुम्ही तर प्रोटेक्ट करायलाच नको, आणि मला एक कळत नाही, तो इतका नालायक माणूस तुम्ही कसं काय त्याची बाजू घेऊ शकता। अहो, त्याने माझ्या बायकोवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि अशाच नानातवामुळे कित्येक तरी मुली बाहेर रस्त्यावर पडायला सुद्धा घाबरतात, पण तुम्ही असं कसं काय वागू शकता। त्यावर इन्स्पेक्टर बोलतात, म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे। त्यावर लगेच तो आता घडलेली घटना सांगतो। माझी बायको जरा मानसिकरित्या म्हणजे आता सध्या ती जागेवर नाही, किंवा या सगळ्यामध्ये तिथे तो आता सांगत असतो की तिला थोडं वेड्यासारखं वागते ती वगैरे। त्यावर लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, पुढे काय झालं। त्यावर तो बोलतो की आम्ही तर डोळ्यात तेल घालून तिची काळजी करतोय, तिची एकदम चौकशी करतोय आणि तिची सगळी देखरेख करतायत, पण नकळत ती कधी काय घरातून निघाली आणि बाहेर निघालेली असताना या माणसाने सोबत काही गुंड घेऊन तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला। आणि इतकंच नाही, या सगळ्यामध्ये जेव्हा त्यांनी अपहरण केलं ना, तेव्हा कुणालाही ठाऊक नव्हतं, पण जेव्हा मला कळलं ना की तिचं अपहरण झालंय, तेव्हा मी क्षणातच पोहोचलो आणि बघतो तर काय, माझ्या डोळ्यासमोर सगळं काही चुकीचं घडत होतं आणि मी त्यामध्ये काहीच करू शकत नव्हतो। आता असं म्हटल्यानंतर लगेच ते इन्स्पेक्टर बोलतात, बाप रे, इतकं काही घडून गेलंय। त्यावर तो गुंड बिचारा हात फ्रॅक्चर घेऊन उभा असतो। त्यावर लगेचच ते बोलतात, असं जर असेल तर आम्हाला आत्ताच्या आत्ता कारवाई करावी लागेल, पण त्याआधी तुमच्या बायकोचा जबाब म्हणजे सावी मुजुमदारांचा जबाब आम्हाला लागेल, तो जर मिळेल तर खूपच छान। त्यावर लगेच धैर्य बोलतो, पण हे तर अशक्य आहे। त्यावर लगेच दामिनी बोलते, काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर साहेब, मला तर आता सगळं काही चुकीचंच वाटतंय आणि या गुंडाने तुम्हाला पैसे खाऊ घातले असणार असंच वाटतंय।
त्यावर लगेच इन्स्पेक्टर बोलतात, काय बोलतात दामिनी मुजुमदार मॅडम, तुम्हाला कळतंय का? हो, मी तुमचा मान ठेवतो म्हणून तुम्ही काहीही बोलणार का? अशा स्वाभिमानी इन्स्पेक्टर असा आळ घेताना तुम्हाला काहीच नाही वाटलं का? आणि ती आता म्हणजे तो आता पुन्हा त्याचा पिणपिणी चालू करतो. खरं तर तो दामिनीने चाललेला माणूस असतो, त्याच्याच पैशांवर जगत असतो. त्यावर लगेच दामिनी बोलते, हे बघा असं काही एक नाही आहे, तुम्ही माझ्या मुलाला इथून नाही घेऊन जाऊ शकत. कारण ते बोलत असतात की काही झालं तरी आम्हाला तुम्हाला घेऊनच जावं लागेल, कारण तुमच्यामुळे या गुंडांना खूप भोगावं लागलं आहे. आणि त्यावर तिथे आता ती नाही म्हणजे तो नाही म्हणत असतो आणि त्याला घेऊन जायचं असतं. म्हणून दामिनी बोलते की हे अशक्य आहे, तुम्ही असं करू शकत नाही. मला माहिती आहे या गुंडांनी तुम्हाला पैसे खाऊ घातले. आता असं म्हटल्यानंतर लगेच तो इन्स्पेक्टर बोलतो, नाही काही झालं ना तरी तुम्हाला आता अटक करावीच लागेल, कारण हे सगळे आळ तुमच्यामुळे आमच्यावर लागत आहेत. आता असं म्हटल्यानंतर इकडे सावी आता खाली येत असते. ती आता सगळीकडे शोधत शोधत फ्रेंड फ्रेंड म्हणत येत असते. तितक्यात असते ते इन्स्पेक्टर आता धैर्यच्या हातामध्ये हातकडी लावत असतात. सावी येते आणि बोलते, फ्रेंड तू कुठे चाललाय आणि हे पोलीस काका आपल्याकडे का आलेत? त्यावर तिचे असंख्य प्रश्न चालू झालेले असतात. तितक्यातच धैर्यच्या डोक्यात दुसरंच काहीतरी चालू असतं. त्यावर तो बोलतो, सावी बाळा तू खाली का आलीस? त्यावर लगेच ती बोलते, ते सगळं सोड, मी खाली का आली ते मला माहीत नाही, पण तू कुठे चाललायस आणि हे पोलीस काका इथे का आलेत? आता असं म्हटल्यानंतर लगेच तिथे तू बोलतो, अगं खरं सांगू ना? तितक्यात इन्स्पेक्टर बोलतात, सावी मुजुमदार मॅडम. त्यावर लगेच तो त्याला हाताने इशाऱ्याने थांबवतो आणि बोलतो, सावी ते काय झालंय ना, मी आणि हे पोलीस काका आम्ही दोघे ना चोर पोलीसचा खेळ खेळतोय. सावी बोलते, फ्रेंड मी काय म्हणते, मी पण खेळू का हा गेम? त्यावर लगेचच तिथे तो बोलतो, नाही सध्या ना माझा डाव चालू आहे आणि म्हणून हे पोलीस काकांना मला घेऊन चाललेत, पण आता माझा राज संपला की नाही मग आपण खेळूयात. त्यावर लगेच ती बोलते, पण फ्रेंड मला एकटं नाही ना राहायचं आणि तू एकटा का गेम चालू केलास? त्यावर लगेच धैर्य बोलतो, अगं तू झोपली होतीस ना म्हणून, आणि तू अजिबात काळजी करू नको, काहीही झालं ना तरी मी तुझ्यासोबत हा परत गेम खेळणार आहे. आता तू एक काम कर, जा आपल्या खोलीत जा आणि घराच्या बाहेर निघू नकोस. त्यावर ती बोलते, ठीक आहे. तितक्यातच तो नीता आणि अवंतीला बोलतो, वहिनी प्लीज थोडी काळजी घ्या. त्यावर लगेचच तिथे ते दोघी बोलतात, भाऊजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही आहे की. आणि असं म्हणून तिथे आता ते क्लिअर बोलत असतात. इकडे धैर्य जो असतो ना तो बोलतो, साहेब तुम्ही जरा विचार करा. इकडे सावीला कळत नसतं की नेमकं काय चाललंय. तितक्यातच तो बोलतो, या सगळ्यामधून आता मला तुम्ही सुटका करून द्यायलाच हवी. तो मात्र आपलं म्हणणं हा क्लिअर ठेवत असतो. त्याने वकिलांना फोनसुद्धा केलेला असतो. तर इकडे मात्र आता अनुराधा ही पत्र बघत असते आणि ती आता त्या मधुसूदनला फोटोतून बोलत असते. म्हणजे फोटोत असलेल्या मधुसूदनला बोलते की तुम्ही काय करून ठेवलं हे सगळं, तुमच्या जाण्यामागे जर काही डाव असेल ना तर खरंच हा सगळ्यांच्या समोर यायलाच हवा, पण हे नेमकं पत्र कुणाचं आहे हे पण मला कळत नाहीये. ती बिचारी या सगळ्यामध्ये विचारच करत असते. खरं तर दीपाने तिला मूर्खातच काढलेलं असतं, कारण तिचं असं म्हणणं असतं की हे पत्र पप्पांच्या डायरीतून सापडलंय, त्याच्यामुळे ती त्यांना सरळ तिथे टार्गेट करत असते. तितक्यातच लगेच तिथे दीपा बोलते, मी काय म्हणते आई जरा माझं ऐकता का? आपण एक काम करूयात, हे पत्र जे आहे ना ते पहिले ठेवून देऊयात आणि आणखी काही त्यात सापडते का ते पण बघूयात. त्यावर लगेच ती बोलते, नाही नको, मला हे संशयास्पद पत्र वाटतंय आणि म्हणून मला असं वाटतं की आपण ते पहिले पोलिसांना द्यायला हवं आणि मग बाकी बघूयात. त्यावर लगेचच ती बोलते, हो पण आई. तितक्यातच तिथे केतन येतो. केतन लगेच बोलतो, काय गाय अशी काही विचार करत बसली आहेस? त्यावर ती लगेच बोलते, अरे केतन हे बघ तर. आणि असं म्हणून तिथे तो पत्र दाखवतो. त्यावर त्याला आठवतं की काल दीपाने भरपूर सारे पोस्ट कार्ड आणले होते आणि त्याच्यावर तिने विचारलेलं असताना सांगितलं की प्रोजेक्टचं काम आहे, पण त्याला आठवतं की इथं दीपाचीच हँडरायटिंग आहे. त्यावर तो लगेच बोलतो, आई तुला कुठं सापडलं? त्यावर ती बोलते, दीपा म्हणते की हे पप्पांच्या ह्याच्यात सापडलं. त्यावर लगेच तिथे आता तो बोलतो, बरं. तो आता दीपाकडे रागाने बघतो. त्यावर लगेचच अनुराधा बोलते, मी काय म्हणते, हे पप्पाचं संशयास्पद पत्र आहे ना, मग आपण एक काम करूयात, पोलिसांकडे जमा करूयात. त्यावर तो बोलतो, उद्या सकाळीच जाऊन मी सबमिट करतो, तू काळजी करू नको. इकडे दीपाला आता कळत नसतं की नेमकं काय करावं. इकडे धैर्य हा पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. त्यावर पोलिसांना तो बोलतो, हे बघा मी अजूनही तुम्हाला सांगतो की तुम्ही चुकीच्या व्यक्तीला पकडलंय. तर इन्स्पेक्टर बोलतात, मला काही एक ऐकून घ्यायचं नाही आणि तसंही तुमचे वकील आल्यानंतरच बाकी बोलूयात. आणि असं म्हणून तो आता वकिलाचीच वाट बघत असतो. तितक्यातच तिथे आता धैर्य बोलतो, काय इन्स्पेक्टर साहेब किती पैसे खाल्लेत? मुद्दा म्हणून तो विचारतो. त्यावर लगेच तो बोलतो, तुम्ही माझ्याच चौकीत येऊन मलाच प्रश्न विचारतात, इतकी हिंमत कशी काय होते हो तुमची? आता इकडे लगेच तिथे दामिनी वकिलांना घेऊन आलेली असते. वकिलांना ती बोलते, काय ते करा आता. त्यावर लगेच तिथे तो बोलतो, बरं झालं आई तू वकिलांना घेऊन आलीस, आता काय ते लवकरात लवकर यांच्या हातावरती बेलचे पेपर ठेव आणि मला इथून सोडव, कारण मला पटकन जायचं आहे. तितक्यात मागून त्याला फ्रेंड असा आवाज येतो आणि तिथे सावी असते. त्यावर लगेच तो बोलतो, आई तू हिला कशाला इथे आणलंयस? अगं तू. तितक्यात ती बोलते, माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता. त्यावर वकील साहेब बोलतात की हो कोर्टाची वेळ बंद झाली होती त्याच्यामुळे बेलचे पेपर्स तर भेटले नाही, पण तुम्ही काळजी करू नका, सावी मॅडमच आपल्याला काय तो यातून मार्ग काढून दाखवते. तितक्यात तिची चौकशी चालू झालेली असते, ती खूप घाबरून जाते. त्यावर लगेच धैर्य बोलतो, काळजी करू नको आणि घाबरू सुद्धा नको सावी, काही होणार नाही. आणि हा भाग इथे संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटत आहे मला नक्की कमेंटला कळवा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री.